सरफासी होतंच किंवा बाकीच्या पण हे प्रोव्हिजन्स होत्या, मेकॅनिझम्स होती. पण सर तुम्हाला खरंच वाटतं का आय-बी-सी तितकं इफेक्टिव्ह आहे? किंवा तुम्ही जर आपण म्हणलं की रेटिंग करायचं, तर आय-बी-सीला कसं रेट कराल? किंवा कोऑपरेटिव्ह बँकेसाठी आय-बी-सीचा खरा उपयोग अ, होऊ शकतो का? होऊ शकतो. तो तुम्ही उपयोग करून घेण्यावर पण आहे, एक गोष्ट. सरफेसही चांगला आहे का? 100% सरफेसही चांगला आहे. पण शेवटी बॉल इज इन द कोर्ट ऑफ द पोलिस डिपार्टमेंट आणि तहसीलदार आणि तेच मॅजिस्ट्रेट. बरोबर. आजकाल बरेच बॉरोवर्स अशा गोष्टी दुर्दैवाने मॅनेज करतात आणि जो काही टाईम स्लॅग जो आहे त्याच्यातला तो बँकांना परवडणारा नाही. नाहीये. ओके. म्हणजे एखादी प्रोसेस जर तुमची 1-1 वर्ष पुढे जात राहिली, तर टाईम इज द व्हॅल्यू ऑफ द मनी. व्हॅल्यू पण कमी होते. ती व्हॅल्यू पण कमी होते नक्कीच खरं. आणि बेसिकली डिटोरिएशन ऑफ युअर ॲसेट्स. मग त्याचा 1 वर्षांनी 2 वर्षांनी ती पोझिशनमध्ये करून काही उपयोग नाही. सो यू टॅप दिस थिंग्स आणि एव्हेन्यूज आहेत तुम्हाला. ओन्ली द थिंग इज म्हणजे कोऑपरेटिव्ह बँकेतल्या लोकांचं असं एक परसेप्शन आहे, की इट्स अ व्हेरी कॉस्टली अफेअर. आय-बी-सीमध्ये जायचं म्हणजे इट्स अ कॉस्टली अफेअर. पण बेसिकली आय-बी-सीच्या जजमेंटमध्ये एक सर्वात विषय ज्यावेळेस ती केस म्हणजे पूर्णपणे संपते, ज्यावेळेस तो जजमेंट येतं, त्या जजमेंटमधला पहिला क्लॉज असा आहे, की यू हॅव टू पे द लेंडर्स कॉस्ट फर्स्ट. ती तुम्हाला पे करायचीच आहे. दॅट इज अ फर्स्ट क्रायटेरिया. त्यामुळे मी जी काही आज अमाउंट बेअर करणार आहे, ती मला 100% परत वापस मिळणार आहे.